च्या कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल एकत्रित जमलेला विद्येच्या स्वरूपात विराजमान असलेले भारताचे पहिले मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले व तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच ज्योतिराव फुले यांना माझा कोटी कोटी नमन। तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला। त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती, परंतु अगोदरच्या काळामध्ये मुलगी जर समाजात शिकली तर त्यांच्या समाजामध्ये अपमान असे मानायचे, म्हणून त्यांना शिकू देत नव्हते। एके दिवशी मित्रांनो बघा, एके दिवशी सावित्रीबाई फुले हे पुस्तक वाचत असताना त्यांचे वडील त्यांना पाहतात आणि त्यांच्यावर रागवतात की तू हे पुस्तक नको वाचू, कारण अगोदर स्त्रियांना शिकू देत नव्हते। आणि ते 9 वर्षाचे असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी केला आणि ज्योतिराव फुल्यांची आवड होती की त्यांचा विरोध होता की सती प्रथा वगैरे होते। एखाद्या स्त्रीचा पती जर मरण पावला तर त्या चितेमध्ये त्या स्त्रीला जळावं लागत असे, अशी सती प्रथा अगोदर होती। तर त्यांना ते दूर करायची होती आणि तेच त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याशी विवाह करून त्यांच्यापासूनच सुरुवात केली आणि सावित्रीबाई फुल्यांना त्यांनी शिकवले। त्यांना काहीच लिहिता वाचता येत नव्हते, तर त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा उघडली आणि जेव्हा ते सावित्रीबाई फुले शाळेमध्ये शिकवायला जायचे तर त्यांना शेण दगड फेकून मारायचे, म्हणून ते 2 लुगडं शाळेमध्ये न्यायचे। कारण ते शाळेमध्ये जायचे तर त्यांना मारायचे, तर तो लुगडा पूर्ण भरून जायचा आणि ते मग शाळेमध्ये जाऊन एक्सचेंज करायचे।